त्या सुखासाठी घातलेली आणि ती आज देवी काढणार आहे. बरेच वर्षांनी हा योग आला. जवळजवळ 30 वर्षापूर्वी ही खुणा घातलेली होती. त्यानंतर योग आले आणि तो आज योग आलेला आहे आणि सगळे लोक आनंदाने इथे त्यामुळे चालले. या देवस्थान पारंपरिक देवस्थान आहे, पण या देवस्थानची पालखी आमच्या घराण्याने दिलेली आहे आणि तिला आता 208 वर्षे झाली. 1817ला ही पालखी म्हणजे पालखी दिलेली आहे. त्याच्या अगोदर पालखी नव्हती, निशाणा फिरत होती. आपलं घराणं कुठलं? किंद्रे हे यांचे वंशज. आतमध्ये देवी, प्रमुख देवी जाका देवी, त्याच्यानंतर अधिष्ठी देवी, करंगा देवी, पावना देवी, ब्राह्मण देवी, इतक्या आतमध्ये मूर्ती आहे. सर्व चांदीच्या मूर्ती आहे आणि अंगावर असणारे अलंकार हे पूर्णपणे 100% सोन्याचे आहे. सगळे लोक खेळीमेळीने आनंदाने हा शिमगा साजरा करतात. पौर्णिमेच्या आधी 4 दिवस शिमगा साजरा होतो, म्हणजे चालू होतो दशमीला. तो अमावास्येच्या आधी 2 दिवस सांगता होते त्याची. आणि हा पारंपरिक चालत आलेला उत्सव आहे आणि यासाठी आमच्या गावातल्या पेंडखल्या गावातल्या 12 वाड्या याच्यामध्ये सहभागी कायम असतात. कुणाचाही भानगड नाही, काही इतर कुठलं व्यसन करत नाही, पायामध्ये चप्पल नाही. अशा परिस्थितीतून आमचा आनंदात उत्सव साजरा होत असतो. आणि तो आज आमची खुणा काढायची आहे. उद्या आमच्या तिथे शिंपडं होणार आहे आणि मग आमचा हा प्रतिवर्षाप्रमाणेचा खेळ समाप्त होतो. मित्र नमस्कार, मी अमित मुंडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे पेंडखळे राजापूर तालुक्यातील पेंडखळे गावी आणि जाकादेवीच्या मंदिरामध्ये. आज पेंडखळे गावी खुणेचा कार्यक्रम आहे. देवाची खुणा आहे, त्यासाठी आपण आलेलो आणि आता आपण जाकादेवी मंदिराला भेट देतोय. देवीचं दर्शन घेतोय आपण आणि आपण पाहू शकता अतिशय सुंदर विलोभनीय मंदिर, विलोभनीय मंदिर आहे आणि आपण तिथे आतमध्ये प्रवेश करतोय. आपण पाहू शकता आई जाकादेवीचं मंदिर, हे दीपमाळ आहे आणि आता आपण आई जाकादेवीचं दर्शन घेणार आहोत. आपल्या पुढे एक यूट्यूबर आहेत महाकोकणवाले. आता आपण आई जाकादेवीचं दर्शन घेणार आहोत आणि आता आपण किल्ले आहे. आई जाकादेवी, श्री पावना देवी, श्री तरंगा देवी, श्री आदेश देवी, श्री सत्यदेव आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आज या देवाची 28 ते 30 वर्षांनी आज खुणेचा कार्यक्रम आहे. खुणा काढायचा आणि ते आम्हाला आमच्या डोळ्यात देखत आम्हाला ते बघता येणार हे आमचं भाग्य आहे. आणि दर्शन झाल्यानंतर इथे गावातील काही तरुण मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नाव कसं आपलं? मस्त आहे. रत्नागिरी हे गावच सुंदर आहे व आम्हाला अभिमान आहे की आम्ही राजापुरात राहतो व आमच्या जाकादेवी आमचे प्रसन्न आहे आमच्याकडे. शिमग्याबद्दल आणि आज होणाऱ्या खुणेबद्दल आपलं काय मत आहे? आज खुणा बोलते तर आम्हाला एवढं माहिती नाही. 30 वर्षांनी एकदा ही खुणा आता आलेली आहे. तेव्हा आमच्या बाबा आजोबांनी पप्पांनी खुणा बघितलेली, आता आम्ही ती बघणार आहे. तुम्ही काय सांगू शकाल? त्या म्हणजे आत्ताच्या पिढीला काय माहीतच नाही.
जे आधीचे लोक होते म्हणजे आपले आजोबा पंजोबा त्यांच्या वेळी खुणा व्हायचे, त्यानंतर ते आता या 30 वर्षानंतर आता होतं. तर सगळेच उत्सुकता जातात खुणा बघायला. आपलं काय मत आहे? खुणा आज मी पहिल्यांदा बघतोय 30 वर्षानंतर. आधी तर मम्मी पप्पा आणि आजोबांनी बघितल्या होत्या, त्याबद्दल मला माहिती आहे. बाकी काय मी आजच बघतोय पहिल्यांदा खुणा. ओके. अनेक गावड्यांशी तरुण मंडळीशी बोलणं झाल्यानंतर आपण जाकादेवी मंदिरच्या बाहेरून परिसर पाहणार आहोत. जाकादेवी मंदिर, राजेपुत्रावर पेंडकाळगाव, आणि इथे असणारी विहिरीला पाणी आहे, मुबलक पाणी आहे. आता आपण निघालो आहे खुन्नेच्या ठिकाणी. गावची जी मोठी जत्रा होते ती या ठिकाणी होते, भगवती आईची. आणि आपण भगवती आई भावना आईच्या मंदिरमध्ये निघालेलो आहोत दर्शन घ्यायला. भवानी आईच्या मंदिरमध्ये, भगवती आईच्या मंदिरमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि आपण दर्शन घेत आहोत. भगवती आईचं दर्शन झाल्यानंतर आपण निघालो शंकरेश्वराच्या मंदिर, शंकराच्या मंदिरमध्ये आपण निघालोत आणि आपण तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत. आता आपण पोचलो शंकराच्या मंदिरामध्ये आणि शंकराच्या मंदिरामध्ये पहिलं दर्शन नंदी देवाचं. आपण नंदी देवाचं दर्शन घेत आहोत. नंदीदेव पहिलं दर्शन, श्री शंकरेश्वर मंदिर, पेंडखळे. शंकरेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आता आणि आपण दर्शन घेत आहोत. शंकरेश्वर मंदिर गावपाड्यामध्ये जाण्याची परवानगी आहे की नाही आहे ते आपल्याला काही माहीत नाही, त्या कारणाने आपण बाहेरूनच दर्शन घेणार आहोत. देवाचं दर्शन घेतोय. श्री गणेशाचं दर्शन, श्री गणेश दर्शन. आणि या आम्ही आहोत मांडावरती. पेंडखेळ गावची 28 ते 30 वर्षांनी देवाची खुणा आहे आणि ते पाहण्यासाठी आपण कास राजावरून आलेलो आहोत. आणि माझ्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ती गुन्हा पाहता येईल असा माझा प्रयत्न आहे. आणि आपण तिथे जाऊन मांडावरती शंकरेश्वराचं दर्शन झाल्यानंतर तिथे साईडला एक तलाव आहे, ते पण आपण पाहणार आहोत. आणि या आमच्यात ताई आहेत, त्या हे तलाव आहे, या तलावाचं पाणी आटत नाही. आणि या दादांकडून माहिती भेटलं आहे, हे साईडला विष्णूचं मंदिर आहे, विष्णू देवाचं. आणि यामध्ये रिद्धी ची मूर्ती, गणपतीची मूर्ती आहे. आतमध्ये प्रवेश नाही, पण आपण बाहेरून ते पाहू शकतो. विष्णूचं मंदिर आहे, पण रिद्धी सिद्धी आणि
गणेशाची मूर्ती आतमध्ये प्रवेश नाही आपल्याला, त्या कारणाने आपण बाहेरूनच पाहणार आहोत. साईडला दीपस्तंभ आहे, आपण याला दीपमाळ बोलतो आपल्याकडे. आणि इथे शंकरेश्वरचं मंदिर आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आपण आता निघालो आहे होळीच्या मांडावरती आणि तिथून खुणीसाठी जाणार आहोत आपण. दर्शन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आलो आहे भगवती मंदिरच्या इथे. आणि आमच्या ताई साहेब ते आहेत बसलेल्या. हे आमचे मोठे मानकरी, 1 नंबर मानकरी. हे याचं नाव महादेव सुर्वे, पण बाळा सुर्वे म्हणून फेमस आहे. हे शरद मानकरी, शरद सुर्वे यांचं नाव. आणि माझं नाव जयप्रकाश सुर्वे. तुम्हाला जे काही प्रश्न विचार तुम्ही विचारा. सर्वप्रथम ही आमच्या पेंडखळ गावातली ग्रामदेवता आहे. या पालखीमध्ये 5 देव आहेत. जाकादेवी, पावनाई, अधिष्ठी, तरंगाई, ब्राह्मण, हे 5 खरी आहेत तिच्या. ही पालखी अगदी सर्व म्हणजे आमची 12 वाड्यामध्ये ही पालखी फिरते. प्रथम तुम्हाला सांगतो, प्रथम आमची एकादशीला पालखी बाहेर निघते. इथून पालखी निघाली की ती ब्राह्मण देवाला भेटणार आणि तिथून ती बाहेर झाल्यानंतर ती परत तिथे होळीला येणार. होळीला भेटली की नंतर पूर्ण गाव, म्हणजे आमच्या 12 वाड्या आहेत पेंडखळे गावात. 12 वाड्यामध्ये 11 दिवस लागतात पूर्ण गाव कवर करायचा. प्रत्येकाच्या घरी पालखी जाणार. कोण गरीब असो, कोण श्रीमंत असो, कोणालाही वेगळणार नाही, प्रत्येकाच्या घरी जाणार. त्यानंतर आमचं शिपणं पाडलं. यंदा काय झालं, यंदा आम्हाला एक्स्ट्रा दिवस असल्यामुळे, म्हणजे आम्हाला 11 दिवस असले तर आम्हालाही पुन्हा घालता येत नाही. कारण 11 दिवस हे आम्हाला लागतातच. कारण 12व्या दिवशी अमावास्या असते. त्यामुळे अमावास्येच्या आदल्या दिवशी आम्हाला देवळात न्यायला लागतं. त्यामुळे हा एक एक्स्ट्रा दिवस असल्यामुळे आम्ही पुन्हा देव आपल्या चतुर्शीमाच्या, म्हणजे आमच्या गावच्या सुखासाठी बोललेली आहे. तिथून आमचे देव आता निघणार. तिथं आम्ही गाराणं करून आमचे देव पुण्यावर जाणार. पुण्या असं त्या मळ्यामध्ये ती उभी राहणार. तिथं आम्ही जाप करणार. तू इथं पुण्यासाठी आलेली आहे, इथे या सुखासाठी आम्ही ती खुणा घातलेली आहे. ती खुणा ही रात्री आमचे मानकरी आणि गुरव रात्री 12 नंतर आम्ही खुणा घातलेली असते. एक नारळ, एक विडा असं जमिनीत कोरलेलं असतं. आम्हाला ती माहिती फक्त ही दोघांनाच असते, गुरवणी मानकर. ती पालखी आम्ही काय ती पालखी खांद्यावर घेणार नाही. आम्ही फक्त लांबून बघत राहणार. ती बरोबर पालखी अगदी तुम्ही जरी घेतलीत पालखी तरी तुम्हाला ती पालखी बरोबर तिथं खाली वाकवणार आणि दूर मारणार. त्याबद्दलच मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला एक्स्ट्रा दिवस असल्याशिवाय आम्हाला खुणा घालतात, म्हणजे दिवस आम्हाला पुरत नाही. असं झालेलं आहे. गावात दिवस पुरत नाही. जवळजवळ 550 घरं आहेत. प्रत्येक घरामध्ये पालखी जाणार आणि जे शिंपणं पडतं त्याच्या अगोदरपर्यंत आम्हाला हे करायचं असतं. तर आम्हाला वेळ मिळत नव्हता, तसा दिवस मिळत नव्हता. यावर्षी आम्हाला 30 वर्षांनी 1 दिवस आम्हाला मिळाला एक्स्ट्रा. हे अजून यंग पोरांना म्हणजे जवळजवळ 30-35 वयाला मुलांना माहिती नाही. असं आहे. आणि प्रत्येकाला माहिती असावी म्हणून आम्ही सुद्धा यंदा म्हटलं जुना घालायची. या पोरांना पण आमच्या पाठीमध्ये यांना कळलं पाहिजे जुना म्हणजे काय, कशी घालतात हा पण समजलं पाहिजे. उद्या तरी आमची आता 60-65 वय झाली हो. बरोबर. त्याच्यात त्या मुलांना पण कळलं पाहिजे आपल्या वाडवडिलांना खुणा घातली होती, आपण पण आता घालायला हवे. यामध्ये एक सांगायचं म्हणजे ही जी पालखी आहे ना, हे देवी बसलेली पालखी, तिला आमचे आता 225 वर्ष पूर्ण झाली. 225 वर्ष पूर्ण झाली. फक्त या संपूर्ण एवढ्या वर्षामध्ये फक्त ते हे असतं ना, खांब असतं तेच आपण बदलले. पालखीचे शिपाई तेवढंच बदलले. पालखी आहे ती 200 वर्षाची. 200 वर्षापूर्वी आमच्या अजिबात
अजिबात गावाचं काय बारावाडीत एक कधी शिमग्याला पोलीस येणार नाही, कधीच येणार नाही, कधी सुद्धा नाही. आणि आमच्या आजपर्यंत म्हणजे आमची जवळ 60-65 वय झाली, आमची 80 जास्त झाली, 70 झाली. पण भानगड या लोक हे जवळजवळ एकादशी पासून आज अमावास्येपर्यंत बिगर चपलेची लोक जाणार पालखी बरोबर. ऊन असू दे, डांबरावच्या रस्त्यावरून मित्रांनो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आलोय राजापूर तालुक्यातील पेंडकळ गावी. आणि आज इथे 28 ते 30 वर्षानंतर देवाच्या खुणेचा कार्यक्रम आहे. आणि आपण इथे आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे खुणेचा कार्यक्रम होणार आहे, या ठिकाणी होणार आहे. आणि आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे व्हिडिओ, येणारे ब्लॉग आपल्याला पाहण्यात येतील. या 5 करी या पालखीमध्ये असतात. ही पालखी जवळजवळ 217 वर्ष जुनी आहे आणि पूर्ण सांगाची आहे. ही पालखी प्रत्येकाच्या घरी जाते शंभोत्सवामध्ये. आज आपण एक खुणा घालणार आहोत, त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या खुणा म्हणजे जवळजवळ 30 वर्षानंतर आम्हाला एक योगायोग मिळाला, एक चांगली संधी मिळाली. एक दिवस आमच्याकडे जास्त मिळाला, त्यामुळे आम्ही आज पेंडकळगावचे ग्रामस्थ ग्रामदैवत जागतादेवी आज या ठिकाणी मला वाटते 27 वर्षानंतर इकडे खुणा काढण्याचा कार्यक्रम होत आहे. आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेरले गावचे आलेले आहेत. आम्ही कोल्हापूरहून आलो, म्हणजे मी इथं जवळजवळ 15-16 वर्ष इकडे राहतो आहे. आणि या देवीसाठी कायम आम्ही येणारी माणसं आहोत. इथे आपल्या पंचकृषीमधलं एक हायस्कूल आहे, आचार्य नरेंद्रदेव विद्यामंदिर भू म्हणून. त्या प्रशालेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करतो आहे. या देवीचं एक वैशिष्ट्य आहे की नवसाला पावणारी म्हटलं जातं. काही झालं तरी तुमचं कुठलंही काम सुटत नाही. आज तागेत आम्हाला आलेले अनुभव हे, म्हणजे मी स्वतः आध्यात्मिक असल्यामुळे मला त्यामधले बरेच अनुभव चांगले आलेले आहेत. आणि नेहमीच ही देवी आपली आपल्या सगळ्यांच्या माऊली पाठीशी राहते आणि सगळ्यांना आशीर्वाद देऊ. आणि हा अभूतपूर्व कार्यक्रम पाहण्यासाठी पंचकृषीतले नव्हे तर बाहेरले जिल्ह्यातील सुद्धा काही लोक त्या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत. संजय खाडे सर. आमचे मित्र आणि क्लासमेट एका बेंचवर बसलेले संजय गराटे हे पेंडकळगावात भेटलेले आहेत. आज तुझ्या 5 करी उभी कर, परंपरेप्रमाणे समाधानासाठी आज खुणा घातलेली आहे. ती खुणा दाखवण्यासाठी बाळगोपाळाला घासघात आवरून तिथे खुणा दाखवून दे.
आणि नंतर मानावर शांततेने हौशानंदात हा कार्यक्रम तू करून मानावर सगळ्या खात्याचे ठेवून तसं त्यावर तू पार कर आणि तुझाच कार्यक्रम आहे व्यवस्थित पार पाडून घे आणि कारण करायचं नंतर अंजा असे राव काय दिसणार आहे इकडे काढा आम्ही दिसले पाहिजे खाली
पाहिजे होते चौघेचा ठीक आहे तरी पालखी सांभाळायचं
हो नाही काय त्याच्याकडे आणलेला काम हा बघ आणि इकडे उठा उठा खाली बसा अरे सगळ्यांनी खाली बसा